एक्सलंट मिस्टर देसाई, मला तुमची ही कल्पना खूपच आवडली. प्रेझेंटेशन नंतर एम्प्लॉईजना पुढचं काम देऊन तुम्ही आपली ही वेगळी मीटिंग ठरवली. आय एम इम्प्रेस्ड. थँक्यू सर. कसं आहे, 1 to 1 भेटणं खूप वेगळं असतं. माझ्या कंपनीतून कोणीतरी एम्प्लॉई आला असता, त्यांनी तुमच्यासोबत मीटिंग केली असती, तुम्हाला प्रेझेंटेशन दिलं असतं आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही दिली असती. पण आता मी तुम्हाला पर्सनली भेटायला आलो. आपली 1 to 1 ओळख होणं, तुम्हाला मी माणूस म्हणून पटणं, माझे विचार पटणं, हे सुद्धा एका डीलसाठी खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला माझ्यावर विश्वास बसणं सुद्धा, तीच मी खबरदारी घेतोय. ग्रेट. वेल, मी तुमच्या कंपनीची केपेबिलिटी पाहिली आहे, तुमच्या कंपनीचा सेल पाहिलाय. पण हे सगळं तेव्हाच शक्य होतं जेव्हा कस्टमर दुकानात येतो. तुम्ही कस्टमर दुकानात कसं आणणार आहात? तुमच्याकडे असं काय की ज्याने आमच्या गाडीचा डिमांड वाढणार आहे? कारण तोही एक एक्स फॅक्टर असतो. काही हरकत नाही, टेक युअर टाइम. सर, या माझ्याबरोबर. कुठे? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत माझ्याकडे. ओके, कम, लेट्स गो. शिवाय यार, आधीच आपला दिवसाचा प्रॉफिट सगळा ह्यात गेलाय आणि मार्केट पण आता सध्या डाऊन आहे. तर ठीक आहे, काही होत नाही. थांब. मला माफ करशील, माझ्याकडनं खरंच खूप मोठी चूक झाली ग. मला जाणीव आहे त्याची. मी तुला शब्द देतो, असं परत कधीच नाही होणार. मला कळतच नव्हतं ग मला काय झालंय. पण ही गॅरेज मधली नोकरी हा एकच आधार आहे का मला. हे बघ चंदन, तू घाबरू नको. अरे पण तुझंच तुला सांभाळावं लागेल ना. हे असं खचून कसं चालेल? तुला स्वतःला याचा त्रास होईल, तुझंच नुकसान होईल. कळतंय का? मला कळतंय, मी प्रयत्न पण करतोय ग. पण दिव्याचं काय काय केलं तिने? कालपासून मला म्हणतेय की आपण लग्न नव्हतं करायला पाहिजे, तुम्हाला पळवून नव्हतं आणलं पाहिजे, खूप मोठी चूक केली असं सांगते ती. मी फक्त प्रेमापोटी केलं ग. बाकी आता हे सगळे ब्लेम्स मला सहन नाही होत शिव. मी खूप खचत चाललोय. हे बघ चंदन, काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे. तू आधी घरी चल बरं. चल. तुम्ही कामाचं बघा. येते. चल. वा आशुतोष, गाडी एकदम मस्त मेंटेन केली. थँक्यू सर. सो सर, या गाडीमध्ये आपली सगळी फीचर्स आपण ॲड केलेली आहेत. ही गाडी तशी चांगलीच आहे. इनलाइन 4 सिलेंडर इंजिन आहे, 115 न्यूटन मीटर्स ऑफ टॉर्क, 115 PS पॉवर. सो इट इज प्रिटी गुड फॉर द हायवेज अँड फॉर द रोड्स. आणि आपली जी सगळी सेफ्टी फीचर्स आहेत ती आपण यात ॲड केलेली आहेत. उदाहरणार्थ, आपल्याकडे कटिंग एज टेक्नॉलॉजी असलेलं ABS आहे, ट्रॅक्शन कंट्रोल आहे, वॉट नॉट, यू नेम इट अँड वी हॅव इट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी टेक्नॉलॉजी आपण इन हाऊस बनवलेली आहे आपल्या गाड्यांच्या अप्लायन्सेससाठी. ग्रेट. सो आत्ता भारतामध्ये ही आय थिंक सगळ्यात फॉरवर्ड आणि ग्राउंड ब्रेकिंग टेक्नॉलॉजी. ह्याला बीट कोणी करू शकत नाही. पण मग होरायझन कशी रिप्लेस करणार याला? मी तेच म्हणतोय सर, याला होरायझन कशी रिप्लेस करणार? I'll tell you what. Think about it, sir. Take your time. सर, मला खूप वर्ष काम करण्याचा एक्सपिरियन्स नाही. थोडे बहुत वर्ष मी काम केलंय. पण एवढ्या वेळात मी एक गोष्ट शिकलो की नथिंग इज कॉन्स्टंट. प्रत्येक गोष्ट बदलत असते. आत्ता देसाई ऑटोमोबाईल्स टॉप ऑफ द लाईन आहे, पण आमच्या आधी दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीचे होते. या शहरामध्ये आमच्या गाड्या फेमस आहेत कारण लोक गाड्या बघून नाही, आमचं नाव बघून येतात. कारण विश्वासही खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे होरायझनची टेक्नॉलॉजी आमच्या टेक्नॉलॉजीला का रिप्लेस करू शकत नाही? ऑफकोर्स करू शकते. वा आशुतोष, मानलं तुला.
द डील इज डन. तुझ्या वडिलांसारखं आहेस तू, एकदम कॉन्फिडंट. आय एम डन. खरंच? अर्थात. अरे तू ना आता एक खूप महत्वाची गोष्ट बोललास की विश्वास हा सगळ्यात मोठा असतो जो तू जिंकलायस. फक्त ही गाडी आता आपल्या शहरातच नाही पण संपूर्ण देशात हायेस्ट सेलिंग कार करायची आपल्याला. त्याच्याकरता तुमचा PR गेम स्ट्रॉंग करावा लागेल. तेवढं करा, मग डील इज ऑन. तुमचा एकदा PR सॉर्ट झाला की प्रेस कॉन्फरन्स घेऊन टाकू. ऑल राईट. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. चपाती अजून एक पोळी दे. आहे ना. बरं मग भाजी वाढू. अगं भाजी पण आहे, घेतो मी. काय ग, काय बोलायचंय? नाही काही नाही. आता किती वर्ष झाली सांग बघू आपल्या लग्नाला? मी एवढं तरी ओळखायलाच हवं ना. बोला. मी काय म्हणत होते, आज तुम्ही आशू सोबत ती मीटिंग करायला का नाही गेलात? नाही म्हणजे एवढी मोठी डील होती ना, आणि आशूने काही चूक केली तर म्हणून. चूक आणि अशक्यकडून? अशक्य अशक्य. घेईल का तो? करून घेईल. अहो तुम्हाला कळत कसं नाहीये, तुम्ही तेच तेच बोलताय. काय कळायचंय? अगं आशू आता पुढे जातोय, कंपनीचा सगळा भार त्याच्या खांद्यावर घेतोय. मग आता त्याला संधी द्यायला नको आपण? करेल तो सगळं. आणि भाऊंचा आणि माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. तुम्ही काय उठसूट माझा विश्वास आहे करताय. अहो तुम्ही ना भावनेच्या भरात विचारच करत नाही आहात. म्हणजे जर आशूने उद्या ही डील क्रॅक केली तर कंपनी आशूला डोक्यावर घेऊन बसेल आणि मग तुम्ही राहाल बाजूला. नाही म्हणजे मला माहिती आहे आपल्याला मुलगी आहे, ती लग्न करून जाईल. तिच्या भविष्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ना. अहो आणि त्यासाठी तुम्हाला कंपनीत असलेलं महत्त्व तसंच कायम राहायला हवं. कोण भरवतंय तुझ्या या डोक्यात? मला वाटलंच होतं तुम्हाला मी चुकीची वाटणार. काय बरोबर बोलतेस तू? आणि मी कुठे गेलो होतो? मी मीटिंगला का नव्हतो गेलो? तर आपला एक जुना क्लायंट आहे, त्या मीटिंगला जाणं माझ्यासाठी गरजेचं होतं म्हणून मी तिथे गेलो होतो. अहो पण माझं. पास झालं. एक गोष्ट लक्षात ठेव, आशू माझ्यासाठी मुलासारखा नाहीये, तो माझा मुलगा आहे. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. उद्या त्याने मला सांगितलं ना की काका तू घरी बस, मी आनंदाने घरी बसेन. कारण त्याला आपल्या सगळ्यांची काळजी आहे, त्याला किंमत आहे नात्यांची. आणि एक गोष्ट लक्षात ठेव उर्मिला, परत जर असलं काही बोललीस ना तर. बरं सॉरी माझं चुकलं. अहो तुमच्या आवडीचं गोडवरण केलंय, जेवून जा ना. भरला पोट माझं. द्या घे. हां नीट ठेव ग. हो आजी अगं शिवा, अगं कळवलं नाहीस ते येणार म्हणून. दिव्या कुठे? काय ग, काय झालं? सगळं ठीक आहे ना? चंदन दिव्या शिवा जाऊ दे ना. तू जरा थांब. दिव्या काय झालं? हे बघ दिव्या, मला माहितीये तुला खूप त्रास होतोय, पण चंदन ही त्रासात आहे अगं. तू सगळ्या गोष्टीचा ब्लेम त्याच्यावर नाही टाकू शकत. त्याने तुला एवढी मदत केली, सपोर्ट दाखवला, तू सगळ्या गोष्टी त्याच्यावर ढकलतेस. म्हणजे आता काय केलंयस तू? थांबा जरा. शिवा काहीतरी म्हणाली म्हणून दिव्यानी काय केलंय असं लगेच सुरू होऊ नका. आणि शिवा, हा माझा आणि माझ्या नवऱ्यातला विषय, तू मध्ये पडू नकोस. दिव्या नीट बोला तिच्याशी. हे बघ दिव्या, तोही खचलाय, पण तो फटकळपणे तुला वाटेल तसं बोलत नाहीये ना. कारण त्याला माहितीये तू त्रासात आहे, पण तू काय करतेयस? जरा त्याला समजून घे अगं. शिवा मला नकोय बाबा तुझं लेक्चर. तुझ्यावर अशी वेळ येईल ना तेव्हा बोलूयात आपण. दिव्या अगं काय बोलतेस? जरा थोबाड सांभाळून बोल की. तिनं पण लई त्रास काढलाय ग, लई कष्ट घेतलेत तिनं. आणि आता ह्या घरात जे आपण राहतोय का नाही ते मिळवण्यासाठी लई धडपडली आहे ती.
तेव्हा ढिचके, जरा थोबाड सांभाळून बोल. पण बाळ नाही ना पडलंय तिचं. दिव्या, तोंड सांभाळून बोल. हे बघ दिव्या, काहीही झालं असतं तरी मी आशूला दोष दिला नसता. ठीक आहे ना, येऊ दे तुझ्यावर वेळ, बघूयात आपण. दिव्या, थोबाड फोडी ना तुझा. वाटतं ते बोलायचं नाही. वाग आई, देसाईंच्या घरी तर नाही घेतलीस माझी बाजू अशी. नाही बरोबर आहे ना, शिवा आहे शेवटी ही. एक काम करा ना, वस्तीत पुतळा बांधा तिचा. काय करायचं या मुलीचं ना मला अजिबात कळत नाही. कठीण आहे तिचं. चंदन बाबा, अरे सौताला सांभाळ आणि तिला डुचकीला पण सांभाळ. हो, तुम्ही दोघी जरा शांत व्हा. हे बघ चंदन, तूही काळजी घे, तुझी पण आणि दिव्याची पण. थोडा वेळ गेला ना सगळं नीट होईल. आणि तुम्ही पण दोघी जास्त मनाला नका लावू. शांत. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर 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 सॉरी सर, मला तुमचे 5 मिनिटं हवेत. आपण आधी भेटलोय का? नाही सर, पण मी तुम्हाला ओळखते. आशुतोष रामचंद्र देसाई, देसाई ऑटोमोबाईल्स. सर तुम्ही मला ओळखत नाही आहात, पण मी अंजली देवधर. ॲक्च्युली आमची प्राईम कन्सल्टन्सी नावाची एक PR एजन्सी आहे आणि लवकरच तुमच्या कंपनीला एक PR एजन्सीची गरज आहे, कारण तुम्ही एक खूप मोठं डील क्रॅक करणार आहात. सॉरी, वी आर नॉट हायरिंग राईट नाउ. सर जस्ट लिसन टू मी. सर ॲक्च्युली माझ्याकडे काहीतरी आहे तुम्हाला दाखवायला. जस्ट टेक अ लुक ना सर. जस्ट अ सेट सर, जस्ट अ सेट सर. हा फोटो तुम्हाला कोणी दिला? हेच तर आमचं काम आहे. होरायझननी दिला? नो, नॉट लाईक दॅट. बेसिकली तुमच्या या डीलची चर्चा आहे ना, ही खूप सुरू आहे इनर सर्कलमध्ये, आणि ह्या डील नंतर तुम्हाला इतक्या साऱ्या PR एजन्सीज अप्रोच करणार आहे. सो पहिला नंबर मी लावला. आणि व्हाय शुड आय हायर यू? ओके, आय एम बिंग व्हेरी स्ट्रेट. सो मला अशी फालतूची बडबड करून आहे ना तुम्हाला भुरळ नाही पाडायची आहे. तुम्ही फक्त मला ना हा फोटो अपलोड करायची परमिशन द्या. जर हा फोटो व्हायरल झाला आणि रिझल्ट्स मिळाले तर यू हायर मी. सिम्पल. मी हा फोटो स्वतः ऑफिशियली अपलोड नाही करू शकत. दॅट आय नो सर. जस्ट इमॅजिन, आय मीन देसाई ऑटोमोबाईल्स आणि होरायझनचे CEO गाडीमध्ये बसून शेक हँड करतायत. इतकंसं पुरे आहे लोकांची क्युरिओसिटी वाढवायला. ओके, यू डू इट. थँक्यू सो मच सर. आय मीन तुमच्यासारख्यांना डिसायसिव्ह लोकांची खूप गरज आहे आपल्या इंडस्ट्रीला. थँक्यू. ऑल राईट, लुकिंग फॉरवर्ड. थँक्स. थँक्यू. शिवा, आता काय करायचं बोल. अरे तुम्ही सगळे असं का बोलताय? बघ शिवा, आम्ही सगळे त्याच्या बाजूने आहोत, पण आपलं गॅरेज अजून लॉस सहन करू शकत नाही. आणि हा जर लॉस त्याच्यामुळे होत असेल तर तू बघ बाबा. बरोबर आहे रप्पर. म्हणजे 1-2 वेळा झालं तर ठीक आहे यार, आता हे जास्त होते. पण हे बघा, मला सगळं मान्य आहे, पण आपल्याला जेव्हा त्याची गरज होती तेव्हा तो होता की नाही? मी जेव्हा इथून गेले तेव्हा गॅरेज कोणी सांभाळलं? सगळा हिशोब त्याने बघितला. एवढंच काय, आशू आणि माझ्यासाठी तो उभा राहिला. दिव्याच्या विरोधात जाऊन तो माझ्या बाजूने उभा होता. मान्य आहे मला त्याने चूक केली, पण ही चूक परत होणार नाही यावर आपण भर देऊया ना. तुमच्यापैकी कोणी ना कोणी गॅरेजवर सतत थांबलं पाहिजे. खरंच त्याला आपली गरज आहे आणि त्याचा हात सोडून असं नाही चालणार. त्याला आपल्याला पुन्हा उभं करायचंय. हे बघा, मला हेही कळतंय की तुम्ही गॅरेजच्या चांगल्यासाठी हे सगळं करताय. आपण एकत्र आहोत ना, म्हणून गॅरेज उभं आहे. हे बघा, नेहमी लक्षात ठेवा, राजा कधी एकटा राजा बनत नाही, त्याची प्रजा त्याला राजा बनवते. त्यामुळे राजाने प्रजेला विसरून चालत नाही. पटतंय ना? ए सॉरी यार शिवा, आम्ही यापुढे या विषयावर नाही बोलणार हा परत. खरंच सॉरी. ठीक आहे, सॉरी का म्हणताय? तुम्हाला हे सगळं समजतं, पटतं, हेच मला बरं वाटतं. थँक्यू.
ए शिवा, शिवा ऐक ना. शिवा कुठे आहे? शिवा भाऊ, आई, पटकन या सगळ्यांनी. भाऊ या या पटकन या. काय काय झालं? या पटकन या. शिवा कुठे आहे? शिवा. अरे हो हो हो, आधी घरी यायचास तेव्हा आई आई असं ओरडत असायचास, आणि आता घरी येतोस तेव्हा शिवा शिवा. अरे तुम्हाला बोलायचं ते बोला, मला पण मला आता शिवा हवी. कुठे आहे शिवा? अरे बाबा, तुझी बायको घरी नाही. आता आम्हाला सांगण्यासारखं काही असेल तर सांग. आहे सगळ्यांनाच सांगण्यासारखं आहे, पण शिवा आल्यानंतर सांगणार. ए आशू, ऐक ना, शिवा आल्यावर तिला कळेलच ना हे सगळं. काय लहान मुलासारखं वागतोयस? अहो पण ठीक आहे, त्याला तिच्या समोरच सांगायचं असेल तर सांगू दे. चला, म्हणजे अजून वाट बघत बसावी लागणार आहे. ताई ताई, तू झोपायला गेलीस तरी चालेल आम्हाला. थांबा, फोन लावतो तिला. विचारतो कुठे आहे. किती आठवण काढशील तिची, तिला उचक्या लागत असतील तिकडे. उचक्या कशा लागतील? फोनच उचलत नाही. मला ना या घरात काय चालू आहे ते कळतच नाहीये सुहास. तो आशू तिकडे लहान मुलांसारखा हातात गोड घेऊन इकडून तिकडून नाचतोय, उड्या मारतोय, आणि काही विचारलं ना तर काही सांगत पण नाहीये. म्हणतोय शिवा आल्यावर सांगेन. अरे मग सांगायचंच नाही तर बोलवायचं कशाला? मला ना खूप चिडचिड व्हायला लागली आता. सकाळी ते पावलांचं झालं आणि आता हा आशू. मी म्हणते आपण जाऊया, आपला हिस्सा घेऊया आणि निघून जाऊया. मला ना ह्या बावळट लोकांसोबत राहायचं नाहीये आता. ऐकतोस का? मी चालले. शांतता शांतता. तू आता जे काही बोललीस ना त्यातलं काहीही करायचं नाहीये. मग काय करू? बघत उभी राहू? हे बघ, आपण जे काही करतोय ते इथे राहण्यासाठी करतोय ना, पण काय मिळतंय आपल्याला? काहीच मिळत नाहीये. किट्टू डार्लिंग, प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. आता आपलंच बघ ना, आपण घराबाहेर फेकलो गेलो पण परत आलो की नाही का? तर आपण थोडा वेळ दिला. तसंच या गोष्टीसाठी सुद्धा थोडा वेळ दे. ओके? ठीक आहे, पण मी खाली जाणार नाहीये आता. अजिबात जाऊ नकोस. आराम कर, रिलॅक्स. ते खुर्चीवर असं फिरणं ना बंद कर पहिले. मला खूप इरिटेट होते बघून. तुला म्हणून सांगतो, ही खुर्ची आहे ना, ही खुर्चीच आपल्याला सगळं काही मिळवून देणार आहे. बघ तू. खुर्ची खुर्ची मिळवून देणार आहे सगळं? काय चालू असतं ह्या माणसाच्या डोक्यात ना? मला सांगते. आशू, मला माहिती आहे तुला काय सांगायचंय ते, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं. सांगणार ना, मी सगळं सांगणार. फक्त सोबत आशू, ऐक ऐक. अरे आशू, काय झालं? तू किती फोन केले मला? काय झालं? काय वहिनी, कुठे होतीस तू? किती वाट बघत होतो आम्ही तुझी. एवढ्या उशीर का? आज तरी लवकर यायचंस ना जरा. अरे पण आज असं काय झालं आशू? डील बद्दल काही आहे का? काय झालं आशू? तू सांग ना, डीलचं काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं? कोणी? आशू, शिवा, मन घट्ट कर. आशू काय बोलतोस? मला जरा नीट सांग ना, काय झालंय? शिवा, इथून पुढे आपल्याला खूप काम करायला लागणार आहे. काय झालं? कारण डील फायनल झाली ना भाऊ. डील फायनल झाली. आता काय करायचं? खूप काम करायला लागणार. आशू, अरे या बात आहे. पण मला सांग, मीटिंग कशी झाली? काय झालं तिथे? हो, सांग ना, सगळं सांगणार. थांबा, सांग ना. तर काय झालं? अशा तऱ्हेने मस्त सगळं फायनलाइज झालं. क्या बात आहे आशू. या समोरच्या कंपनीला आपल्या पीआरसी प्रॉब्लेम होता आणि तो प्रॉब्लेमच तू सॉल्व्ह करून टाकला. एक्झॅक्टली. कमाल केलं सर. वा, ती अंजली आली देवासारखी म्हणून पॉसिबल झालं. पण आशू, खरं सांगू, आय एम प्राऊड ऑफ यू. पण ऐक ना, आता हे सगळं नीट मार्गी लाव म्हणजे झालं. हो भाऊ, नाही खरंय. मी ना आता एक्साइटेड आहे हे सगळं काम करण्यासाठी.
ए मी पण खूप एक्साइटेड आहे पार्टीसाठी. आता पार्टी करूयात. चला सेलिब्रेट करूया. Yay!